ब्रेकनंतर आपलं साम शिक्षण परिषदेमध्ये स्वागत आहे। गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत। शाळा सुरू व्हाव्यात म्हणून पालक एकीकडे मागणी करतायत, दुसरीकडे संस्था चालक सुद्धा शाळा सुरू होण्याची वाट बघतायत। सामाजिक प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे। जागतिक स्तरावरनं यावर चिंता व्यक्त केली जाते। शारीरिक विकास असेल, मानसिक विकास असेल, तो खुंटेल मुलांचा, त्यामुळे शाळा सुरू करणं गरजेचं आहे। पण चालढकल केली जाते शासनाकडनं। राजीव जगतापजी, तुमच्याकडे मी थेट येतो। शासनाकडनं अशी चालढकल होते असं तुम्हाला वाटतं, आणि होत असेल तर का होते? शासनाकडून चालढकल होत आहे। एकंदरीत जो सगळा आपण जर परिस्थिती जर बघितली तर विसंवाद आपल्याला दिसत आहे। म्हणजे एकदा निर्णय जाहीर केला जातो आणि त्यानंतर तो पुन्हा मागे घेतला जातो। विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत, विद्यार्थ्यांची मतं जाणून घेण्याबाबत, पालकांची मतं जाणून घेण्याबाबत सरकार कदाचित अपयशी ठरत असेल। परंतु एक गोष्ट नक्की आहे की जोपर्यंत लसीकरण होत नाही तोपर्यंत शाळा सुरू करण्याची चर्चा करण्यात काही अर्थ नाही। ज्या मुलांचं लसीकरण होईल त्याच मुलांना शाळेमध्ये प्रवेश दिला जाईल। जसं आता मॉलमध्ये केलेलं आहे, जसं आता थिएटरमध्ये करणार आहेत, की ज्यांचं लसीकरण झालेलं आहे त्यांना तुम्ही शाळांमध्ये प्रवेश द्या, इथपर्यंत आपण करू शकतो। शाळांमध्ये देखील आपण प्रत्यक्षामध्ये लसीकरण करू शकतो। म्हणजे प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला विद्यार्थी शाळेमध्ये येतील ग्रुप वाईज आपण त्यांचं लसीकरण करू शकतो। तुमचा मुद्दा लक्षात आला, लसीकरणाची गरज आहे। आणखी एक मुद्दा मला मांडायचा, मगासपासून आपली चर्चा चालू आहे ती 15% फी कपातीवरती। 15% फी कपात करण्याबाबत शिक्षकांमध्ये आपण फरक का करतो? म्हणजे शासन फरक का करतंय? अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांना पूर्ण पगार मिळतोय, ते काम करतायत नाही करतायत आपल्याला माहीत नाही, असं त्याच्यामध्ये बरेच शंका कुशंका आहेत। पण विनाअनुदानित शाळांमधल्या शिक्षक 100% काम करत आहे, ऑनलाईन शिक्षण देत आहे। पण तिथे तुम्ही जर 15% कपात करत असाल, बरं कारणं काय सांगितलं जातात? लायब्ररी वापरत नाही, लॅबोरेटरी वापरत नाही। लायब्ररी वापरत नाही म्हणजे काय? लायब्ररीमध्ये पुस्तकं शाबूत आहेत तेवढी, तिच्या लायब्ररीला पगार दिला जातोय, त्याला मेंटेन करण्याचा खर्च आहे। लायब्ररीमध्ये पगार दिला जातो। लॅबोरेटरीमध्ये सुद्धा जी केमिकल्स वगैरे लागतील त्याचा खर्च फार नगण्य असतो। अशा सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही सरळ 15% तुमचा मुद्दा लक्षात आला। या सगळ्या चर्चेत आपण विद्यार्थी आणि संस्था चालक या सगळ्या दोन केंद्रांवर फोकस करून बोलतोय, पण शिक्षक हा सुद्धा घटक महत्त्वाचा आहे। यांनी जो मुद्दा मांडलेला आहे की विना अनुदानित शाळेतले शिक्षक आहेत त्यांना पूर्ण पगार दिला जातोय, कामं केली जात आहेत त्यांच्यातर्फे। अनुदानित शाळांमध्ये मात्र तशी परिस्थिती नाही आहे, अनेक शिक्षक घरी बसलेले आहेत। मी त्याच्यावर राज्यमंत्र्यांकडे जाणार आहे, पण तुमचा एक मुद्दा शिक्षकांसंदर्भात यांनी छाती ठोकपणे सांगावं की शिक्षकांना विनाअनुदानित शाळांनी 100% पगार दिला। हे असत्य आहे। दिले असतील तर 5%च्या वर नाही आहेत। 50% विवेक पंडित संस्था चालक बाजूलाच आहेत, दिलेत असे पगार दिलेत? आमच्याकडे सगळं व्यवस्थित सगळं चालू आहे, सगळ्यांना व्यवस्थित पगार मिळतात। हे आजारी असून घरी आहेत त्यांचं देखील 100% चालू आहेत। काही संस्था त्याला अपवाद आहेत, सर्व बच्चू कडूजी, हा जो मुद्दा आहे शिक्षक अनुदानित शाळांमधले म्हणजे सरकारी शाळांमधल्या शिक्षकांना पूर्ण पगार दिला जातोय, त्यांच्याकडून तितकंसं काम होत नाहीये जितकं खाजगी संस्थांमधले जे शिक्षक आहेत त्यांच्यातनं होत आहे, असा एक मुद्दा इथे उपस्थित झाला आहे। त्यामुळे फी कपातीचा जो निर्णय आहे तो संस्था चालकांवर किंवा खाजगी संस्थांवर अन्यायकारक आहे असा एक मुद्दा येतोय। आणि असं आहे का खाजगी शाळा म्हणजेच या देशाचं आता भविष्य आहे। खाजगी शाळेच्या इमारती चांगल्या आहे, खाजगी शाळेचे संस्था चालक चांगले आहे, खाजगी शाळेचे शिक्षक चांगले आहे, आणि अनुदानित शाळेचं सरकार बेकार, इमारती बेकार, तुमचे शिक्षक बेकार, हे जे काही स्वतःच्या मनानं तरंग लावणं हे काही फार चुकीचं आहे। तुम्ही एक सांगा, 50-60% विद्यार्थी अजूनही सरकारी शाळेत शिकतं, शासकीय शाळेत शिकतं, हे विसरू नका। अगदी दुसरा एक मुद्दा आता जगतापांच्या बोलण्यात आला होता। हेरम कुलकर्णी, तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न आहे की लसीकरण करून मुलांना शाळांमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावेत असं त्यांचं म्हणणं आहे, पण सध्याचा लस तुटवडा पाहता 18 ते 45 या वयोगटातल्या लोकांना लस मिळत नाही, तर मुलांना कुठून मिळायची? बरोबर आहे, मला त्याची गरज वाटत नाही। याचं कारण असं की स्वीडन देशाचं जो एक आपल्या पुढचं उदाहरण आहे की स्वीडन देशाने अगदी प्री प्रायमरीपासूनच्या सगळ्या शाळा उघडल्या आणि 20 लाखापैकी फक्त 15 मुलांना लागण झाली, असं स्वीडन देशाचा अनुभव आहे। कारण आपला सुद्धा अनुभव आहे की मागच्या वर्षी आपण नोव्हेंबर महिन्यात शाळा उघडल्या आणि एप्रिलपर्यंत शाळा चालू होत्या, किती मुलं बाधित झाली तेव्हा त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। उलट महाविद्यालयाच्या बद्दल आपण आज असं म्हणतोय की तिथं 2 लसी मिळाल्या तर आम्ही कॉलेज उघडू आणि इथे मात्र पहिलीचा वर्ग आम्ही उघडायला तयार आहे। तर मला असं वाटतं की सरसकट शाळा कॉलेज उघडले पाहिजे। आणि तुम्ही जो सामाजिक उल्लेख केला तो मला सांगावा असं वाटतं की या लसीकरण करावं की नाही वगैरे या मुद्द्यांपेक्षा
मुलांची काय अवस्था होती हे आपण बघितलं पाहिजे. आज ग्रामीण भागामध्ये बालमजुरी प्रचंड वाढलेली आहे. लहान मुलींची लग्न मोठ्या प्रमाणावर होत आहेत. शालाबाह्य मुलांची संख्या वाढली. जवळजवळ 7 लाख मुलं मागच्याच्या आधी गळती झालेली आहेत. पश्चिम बंगालचं उदाहरण असं आहे की 105% बालमजुरी वाढलेली आहे. आणि युनेस्कोचा रिपोर्ट असं म्हणतो की जवळपास 2,38,00,000 मुलं ही शिक्षणाच्या बाहेर फेकली जातील. मला प्रश्न असा आहे की 15% देणारी मुलं आहेत की 5% करावं, पण या मुलांचं पूर्णच्या पूर्ण आयुष्य स्टेकला लागलेलं आहे. आणि म्हणून तातडीनं ही मुलं जर शिक्षणाच्या प्रवाहात आणली नाहीत. आणि दुसरा मला एक असा वाटतो की तुकाराम महाराजांनी जो अनभ्यास शब्द वापरला आहे की एखादी गोष्ट जर सतत केली नाही तर ती गोष्ट मागं पडते. अजिम प्रेमजी फाउंडेशननी जो एक 8 दिवसापूर्वी जो रिपोर्ट पब्लिश केला त्या रिपोर्टमध्ये त्यांनी 16,000 मुलं तपासले. तर तो रिपोर्टच सांगतो की या 4 राज्यामधला की 80% मुलांच्या 2 पैकी 1 क्षमता डॅमेज झालेले आहेत. म्हणजे भाषेच्या हा अतिशय गंभीर मुद्दा आहे बच्चू कडूजी. हा मुद्दा अतिशय गंभीर आहे. मध्यंतरी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी पण यावर चिंता व्यक्त केली होती की मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासाचा प्रश्न आहे. शाळा बंद असल्यामुळे मुलांचा म्हणावा तसा मानसिक आणि शारीरिक विकास होत नाही आहे. सरकार या सगळ्या निरीक्षणांकडे बघतंय की नाही डोळे उघडे ठेवून? कारण गेल्या काही दिवसातला जर अनुभव पाहिला तर टास्क फोर्सची चर्चा सुरू आहे, पण जागतिक स्तरावरनं जर चिंता व्यक्त होत असेल तर त्याचा विचार सरकार करणार आहे की नाही? नाही, असं काही नाही आहे. जे काही मुद्दे आता उपस्थित केलेले आहे त्यावर सगळ्या चर्चा आपण केलेली आहे. मला एक सांगा का याचे परिणाम शिक्षणावर पडलेच, आणि शिक्षणावरचे परिणाम हे दीर्घकाळ भविष्यात प्रचंड त्याचे परिणाम आपल्याला भोगावं लागणार आहे. कारण एखाद्या घरातला पैसा गेला तर तो पैसा कमावू शकन, पण शिक्षण जर गेलं तर त्याला ते शिक्षण कसं भेटणार हा मोठा चिंतेचा बाब आहे. आणि त्यासाठी आम्ही याच्या 2 बैठकी घेतल्या, वर्षाताईनं घेतल्या. आणि या सगळ्या एकदा हे सगळं सुरळीत झालं का जे आम्ही गमावलं ते कसं आम्हाला सांभाळता येईल यावर सुद्धा आमचा एक अहवाल तयार आहे. त्या पद्धतीने जशा शाळा सुरू झाल्या तशा पद्धतीनं जे गेलेलं शिक्षण आहे ते पुन्हा हातात घेऊन अधिक चांगल्या पद्धतीने कसं जाता येईल. अनेक गोष्टी चालू असं शिक्षणामधले फक्त काय पुस्तकातल्या 2 ओळी वाचल्याने एवढंच नाही, त्याचा जो काही बाकी बॅकलॉग राहिलेला आहे त्या विद्यार्थ्याचा त्याला सुद्धा कसं सुरळीत करता येईल हा पण आराखडा आपला तयार आहे. जसं सुरू होईल पूर्णतः तसं आपण ह्या सगळ्या गोष्टीवर आपण मात करून समोर जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. अगदी काही मुलांकडे आपण विद्यार्थ्यांकडे जाऊया. विद्यार्थी काय नेमकं म्हणतायत? कारण जागतिक स्तरावर एकीकडे चिंता व्यक्त होते, मुलांचं काय म्हणणं आहे नेमकं? हे जे इशारे दिले जात आहेत की मुलांच्या मी साक्षी वेसवीकर, मी सध्या SYBSc करते. गेले 1 वर्ष आम्ही पूर्णपणे घरी ऑनलाईन पद्धतीनेच शिकलो आहे. सायन्सचं तुम्हाला माहितीच असेल की थिअरीसोबत प्रॅक्टिकल पण इम्पॉर्टंट असतं. आणि SY म्हटलं तर आम्ही आता 2nd इयरला, आणि 1st इयर हे सगळ्यात बेसिक असतं. आणि प्रॅक्टिकल आम्ही व्हिडिओमध्ये बघून ज्या पद्धतीने शिकलो आहे आणि ते जे झालं आहे सगळं ते आम्हाला ज्या प्रकारे शिकवायला पाहिजे तसं झालं नाही. प्रत्यक्षात कॉलेजला जेव्हा जायचो त्यावेळेचं शिक्षण आणि आताचं शिक्षण फरक वाटतं फार वेगळं आहे. काय म्हणणं आहे? जसं आपण म्हटलं, मी शुभम मोरे. सर्वप्रथम तर आपल्याला मी TYBSc करतोय सध्या मायक्रोबायोलॉजी. तर आपल्याला माहितीच आहे की प्रॅक्टिकल नॉलेज म्हटलं जातं की थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज हे चांगलं असल्याला पाहिजे. पण घरी बसून आम्हाला जर प्रॅक्टिकल नॉलेज नाही भेटत आहे तर बाहेर जाऊन काय अपेक्षा आम्ही करू की आम्हाला भेटेल ते लाईक नॉलेज. अगदी तोच मुद्दा समोर आलेला आहे. हां बोला. एकच मिनिट. हां बोला. मला हे तर सांगायचं आहे की म्हणजे शाळा सुरू करायच्या की नाही याच्यावरून जी महाराष्ट्राच्या टास्क फोर्सने घेतलेला निर्णय आहे तो अशास्त्रीय. मी माझी ओळख करून देतो. मी डॉक्टर अभिजित मोरे, जनआरोग्य अभियानाचा आरोग्य चळवळीतला कार्यकर्ता आहे. टास्क फोर्सचा निर्णय अशास्त्रीय एवढ्यासाठी आहे की सिरो सर्वेलन्स सांगतो की जेवढे प्रौढ पुरुषांमध्ये प्रौढ व्यक्तींमध्ये अँटीबॉडीज आहेत तेवढ्याच मुलांमध्ये पण दिसत आहेत. एक WHO सांगितलेलं आहे की मुलांमध्ये असलेली रिस्क ही खूप कमी आहे आणि ती 100 ते 1000% कमी आहे प्रौढांपेक्षा. आज भारतामध्ये जर आपण बघितलं तर 0 ते 18 वयोगटातले जे आहे ते साधारणपणे 28 ते 30% पॉप्युलेशनचा हिस्सा आहे. परंतु त्यांच्यातली कोविड मॉर्टॅलिटी, एकूण कोविड मॉर्टॅलिटीचं जर बघितलं तर केवळ 0.5% आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा 0 ते 9 गटाचा वय जो आहे तो लिस्ट ससेप्टेबल आहे. म्हणजे याला इन्फेक्शन होत नाही. जसं जसं तुमचं वय वाढत जातं तसं SARS कोविडचे इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. आपण बघतो की 60 वर्षाच्या वरती आपण जास्त हाय रिस्क म्हणतो. त्याच्यानंतर कोमॉर्बिडिटी 45 ते 60 मधला जो असेल तो आहे.
तसंच आहे की शून्य ते 9. त्याच्यामुळं युनेस्कोने हे म्हटलेलं आहे, युनिसेफने म्हटलेलं आहे की शाळा सुरू करायला पाहिजे. 125 पेक्षा जास्त देशांमध्ये शाळा सुरू झालेल्या आहेत. अनेक देशांमध्ये वॅक्सिनेशन न करता सुरू केलं आणि वॅक्सिनेशनच्या बाबत एक अतिशय गैरसमज आहे. मी सांगू इच्छितो की लहान मुलांच्या बद्दल वॅक्सिनेशनला आजही कुठलाही सायंटिफिक आधार नाही आहे. कारण प्रौढ व्यक्तींमध्ये कोविड इन्फेक्शन वॅक्सिन रोखू शकत नाही. ते केवळ सिव्हिअर डिसीज रोखू शकतं आणि मुळातच लहान मुलांमध्ये सिव्हिअर डिसीजचं प्रमाण मी जसं म्हटलं की ते 100 ते 1000 टक्क्यांनी कमी असतं. त्याच्यामुळे तिथं मॅडमना काहीतरी मुद्दा आहे. मला आता खरं महत्त्वाचा मुद्दा असा मांडायचा आहे की उद्या शाळा सुरू होतील, सगळं होईल, पण जी मुलं आज डिग्री घेऊन बाहेर पडली आहेत, ज्यांच्या हातात फक्त डिग्रीचे पेपर हातात आहेत पण नॉलेज काहीच नाही, अशा मुलांसाठी काय आपल्याकडे प्लॅन तयार आहे? आणि दुसरं, आता सध्या खरं तर कोविडचा काळ आहे, शिक्षक लोक घरात आहेत, तर प्रायव्हेट संस्था असतील किंवा गव्हर्नमेंट असतील, या सगळ्यांनी क्वालिटी ऑफ एज्युकेशनवरती शिक्षकांबरोबर काय नेमकं काम चालू केलेलं आहे हे मला माहीत करू. या प्रश्नावर बच्चू कडूंकडनं उत्तर घेऊया आणि या नंतर मी ब्रेक घेणार आहे. बच्चू कडूजी, हा जो मुद्दा आहे की आता लोकांकडे डिग्री हातात आहे, 1.5 वर्ष त्यांचं वाया गेलेलं आहे असं म्हणतं आणि कोविड काळात पास झालेले हे विद्यार्थी आहेत, असा शिक्का त्यांना आयुष्यभर मिरवावा लागणार आहे किंवा त्याचे परिणाम त्याला भोगावे लागणार आहेत. कसं पाहता या निर्णयाकडे? यावर काही सरकार विचार करतंय का? आणि अगदी बरोबर आहे, मुद्दा जो उपस्थित केला हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आता कोरोनाचा शिक्का लागला का त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. म्हणून मी मधात आम्ही एक शिक्षण आयुक्ताकडे एक बैठक आमची झाली, त्याच्यात किमान 1 दिवस आम्ही या सगळ्या गोष्टीसाठी घालवला आहे का ज्याचं मागचं 2-3 गोष्टी आहे का ज्याला 8वा वर्ग झाला नाही, 8वीत तो शिक्षण घेऊ शकला नाही, तर त्या 8वीतले काही मुद्दे वर्गातले जे महत्त्वाचे आहे, जे 9वीसाठी कामी येणार आहे, त्याला ते भविष्यात आयुष्यासाठी कामी येणार आहे, असा काही अभ्यासक्रम तो त्याला देता आला पाहिजे. आता जो डिग्री घेऊन पास झाला परंतु त्याला जे नॉलेज महत्त्वाचं झाले पाहिजे होतं, त्याचं निवडक गोष्टी, सगळंच शिक्षण त्याच्यासाठी महत्त्वाचं जरी नसलं तर जे काही निवडक आहे ते त्याला कसं देता येईल, त्याच्यासाठी आपण 6 महिन्याचं किंवा 3 महिन्याचा असा कुठला क्लास ठेवून असे काही वर्ग सुरू करून त्याला देता येईल काय, तोही सुद्धा आम्ही तसा आराखडा तयार केला. त्यावर सुद्धा लगेच एक रिपोर्ट तयार होईल आणि त्या पद्धतीनं समोर आपल्याला कारवाई करता येईल. अगदी या मुद्द्यावर मी ब्रेक घेणार आहे. ब्रेकनंतर आपल्याला आणखी काही प्रश्न पाहायचे आहेत. मात्र या सगळ्यातून सरकार करत असलेले प्रयत्न कितपत यशस्वी ठरत आहेत किंवा सरकार करत असलेल्या प्रयत्नांकडे पालक आणि संस्थाचालक कशा पद्धतीने बघतायत यावर अधिक उहापोहा आपण करणार आहेत. मात्र इथे घेतो एक ब्रेक. बघत रहा साम TV न्यूज.